जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले शहाजीराजे परत बंगळूरला गेले. पावसाळा संपला तसा शास्ता खानाने कहारतलब खानला कोकणच्या मोहिमेसाठी पाठविले. ही बातमी राजांना कळाली तेव्हा राजेही मोहिमेवर निघाले. ते उंबरखिंडीत कहारतलब खानाची वाट अडवून बसले. आता बघूयात पुढे. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्रीचे वास्तव्य खानाने घाट माथ्यावरच केले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हलली. खान घाट उतरू लागला. रस्ता पाहण्यासाठी पुढे पाठविलेले अश्वपथक टापांचा आवाज घुमवीत उंबरखिंडीत उतरले. सगळे शांत रान होते. वाट मोकळी होती. अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचे पाहून माघारी आले. खानाचे घोडदळ, तोफांचे गाडे, सामानांच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावले टाकीत होती. वाट निमुळती होती. घाटाची वळणे धोक्याची होती. सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंग आणि दुसऱ्या बाजूला रायबागन उमद्या घोड्यांवर बसून जात होते. पाठीमागे कहारतलब खानचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांनिशी येत होते. खानाच्या फौजेचा शेवटचा उंट खिंडीत उतरला. सगळे वातावरण कसे शांत होते. वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता. त्याच्या किरणात सारी खिंड उजळून निघाली. कहारतलब रायबागनला म्हणाला, केवढा देखणा आणि सुंदर मुलूक आहे. रायबागन म्हणाली, देखणा खरा, पण खानसाहेब, ही खामोशी, हा सन्नाटा कसा तरीच वाटतो. त्याचवेळी कुठेतरी नगारा दुडदुडला. साऱ्या खिंडीवरच्या रानावर त्यांचे तरंग उठले. तोच दुसऱ्या बाजूने तसाच नगारा वाजला. साऱ्या रानात नगाऱ्यांचे आवाज उठू लागले. कहारतलब, रायबागन, अमरसिंग भयभीत होऊन आवाज ऐकत होते. जिकडे पहावे तिकडून आवाज ऐकू येत होते. कहारतलब स्वगत बोलल्यासारखा चारी बाजूंना पाहत म्हणाला, हा आवाज कसला? कोण नौबत वाजवतो? रायबागन म्हणाली, खानसाहेब, खामोशीचं रहस्य सुटलं आहे. शिवाजीनं आपल्याला घेरलं. रायबागनने आपली तलवार उपसली. अमरसिंहाकडे पाहून ती म्हणाली, तुम्ही खानाच्या जवळ राहा, मी पुढं जाऊन पाहून येते. रायबागनने घोड्याला टाच दिली. तोच तोफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला. तोफांच्या माऱ्यात सैन्य अचूक टिपले जात होते. तोफांच्या जोडीलाच आता कर्णे घुमू लागले. तुतार्या शहारे उठवू लागल्या. कोणी दिसत नव्हते. आवाज तेवढे येत होते. खानाच्या फौजेची दानादान उडाली. जीव वाचवायला रानाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक बाणांनी टिपला जात होता. उंबरखिंडीच्या वाटेवर खानाच्या देखत मुडदे पडत होते. खान 2 तोफांच्या गाड्यांमध्ये भोवताली अश्वपथक घेऊन संहार पाहत होता. पुढे गेलेली रायबागन खानाजवळ आली. ती म्हणाली, खानसाहेब, खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत. संतापाने खान ओरडला, शत्रूची कत्तल करा. कुठं आहे शत्रू? रायबागनने विचारले. कत्तल होते आहे आपल्या माणसांची. शत्रू एक दिसत नाही. जंगलात पाठलाग करा. गेलेला एक माणूस परत येत नाही. सारी उंबरखिंड एकाच वेळी किंकाळ्यांनी बिथरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेली. सामानांच्या गाड्या तोफांनी उडविल्या जात होत्या. साऱ्या वाटेवर सामान फेकले जात होते. खानाच्या खजिन्याचा एक पेटारा असाच फुटून रस्त्यावर विखुरला गेला.
मोहराचा सडा पडला होता, पण त्याच्याकडे पाहण्याला कुणाला धीर होत नव्हता. प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार आहे व आपण प्राण घेणार आहे, आपले प्राण घेणार आहे, एवढीच प्रतीक्षा करत होता. काही वेळापूर्वी निश्चल, शांत, निर्मनुष्य असलेली खिंड माणसांच्या मुडद्यांनी, घोडे बैल यांच्या कलेवरांनी आणि रक्ताच्या शिडकाव्यांनी भरून गेली. भीती, संताप, उद्वेग यांनी खान थरथरत होता. रायबागन म्हणाली, खान, या शिवाजीच्या अवघड मुलुकात शिरण्याचं धाडस केलंस, त्याचा हा परिणाम आहे. रायबागन, यातून वाट काढ. मगरीच्या जबड्यात शिरल्यावर परतीची वाट कुठली? सोन्यासारखी शाही फौज सिंहाच्या जबड्यात सरळ आणून सोडलीस. आजवर मिळवलेलं सारं यश फुकट गमावलंस. रायबागन, हिम्मत से काम लो. हिम्मत? खानसाहेब, निदान तुम्ही तरी मला हिम्मत शिकवू नका. आलमगीर पातशहांनी औरंगाबादेत जीवनपुरा बांधला, तो माझ्याच मुलांच्या नावानं. औरंगजेबानं या उदारम पत्नीला रायबागन किताबत दिली. ती हिम्मत पाहूनच खानसाहेब, फल निष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर असलं वेडं साहस उपहासाचा विषय बनतं. रायबागन, पुन्हा सल्ला काय? रायबागन, तुझा सल्ला काय? सल्ला? अपयश तर निश्चित आहे. शिवाजीनं मनात आणलं तर आता फौजेतला एकही माणूस सुखरूप राहणार नाही. तुझे पटाईत तिरंदाज चित्रासारखे स्थिर आहेत. त्यांना काही दिसत नाही. अदृश्य शत्रूच्या मर्जीवर तुझं सैन्य जीव धरून आहे. कहारतलब खान ते ऐकत होता. क्षणाक्षणाला किंकाळ्या वाढत होत्या. खानाच्या पायातले त्राण नाहीसे झाले. तो ओरडला, कुछ भी करो, पहले हमें बचाओ. ये शिवाजी नहीं, शैतान है. रायबागन हसली. ती म्हणाली, खानसाहेब, ताबडतोब तुमचा वकील सुलहसाठी पाठवा. शिवाजी मान्य करील? खानाने विचारले. जो शत्रू पुरा सापडला आहे त्याच्यावर दया दाखवणे हा मुसलमानी रिवाज नव्हता. उलट द्वेष निवारणार्थ फौजेच्या करमणुकीसाठी कत्तलींना इजाजत दिली जात असे. खानाच्या फौजेची तीच अवस्था होती. रायबागन म्हणाली, शिवाजी थोर राजा आहे, दिलदार आहे. शरणागत शत्रूवर तो केव्हाही चाल करीत नाही, असा त्याचा लौकिक आहे. मग वकील पाठव. तह करायचा मी तयार आहे. रायबागनने सत्वर वकील निवडला. पांढरे कपडे घातलेले निशस्त्र लोक सोबतीस घेऊन खानाचा वकील निघाला. रानात प्रवेश करताना तह तह असे ओरडत ते रान तुडवीत होते. थोडे अंतर जाताच शिवाजीच्या लोकांनी त्याला गराडा घातला. त्या गराड्यातून खानाचे लोक शिवाजीकडे निघाले. खिंडीच्या वाटेवर चढाई चालूच होती. 2 प्रहर टळत आली होती. डोंगराच्या एका माथ्यावर किंचित विरळ असणाऱ्या जागेवर खानाचा वकील पोहोचला. राजे घोड्यावर स्वार झाले होते. आपल्या रक्षक दळात संपूर्ण रणवेश करून अश्वारूढ झालेले शिवाजीराजे नजरेत भरत होते. खानाने वकील आल्याची वर्दी राजांकडे आली. राजांनी वकिलास सामोरा येऊ दिला. जमिनीपर्यंत लवून वकिलाने 3 वेळा कुर्निसात केला. आपले हात हिरव्या रुमालाने बांधून तो म्हणाला, खाने आझम कहारतलब खानाच्या व रायबागन साहेबांच्या आज्ञेवरून त्यांचा वकील म्हणून मी राजांच्या पायांशी आलो आहे. पराक्रमी कहारतलब खान आणि रायबागन यांचा निरोप आम्हास सांगा. खान साहेबांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे.
आपलं स्नेहाचं नातं असता शास्ताखानाच्या आज्ञेवरून अकारण आपल्या मुलुकात त्यांना यावं लागलं, याचं तीव्र दुःख त्यांना वाटतं. आमचा स्नेह महाराज कहारतलब खान फर्जंद शहाजी राजांचे जुने दोस्त, ते नातं ध्यानी घ्यावं आणि खानांना जीवनदान द्यावं एवढीच प्रार्थना आहे. राजे हसले. ते म्हणाले, किती लवकर नाती आठवतात तुम्हाला. तुम्ही जाऊन खान साहेबांना आणि रायबागनला आमचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा शरणागत शत्रूला आम्ही धक्का लावित नाही. खान साहेबांच्यामुळं अकारण आम्हाला आणि आमच्या फौजेला त्रास पडला. खान साहेबांनी त्यासाठी भरपूर खंडणी द्यावी. आम्ही त्यांना फौजेसह माघारी जायला वाट देऊ. जोवर हे मान्य होणार नाही तोवर लढाई जारी राहील. आम्ही इथंच थांबतो आहो. उत्तराची वाट पाहतो आहो. वकिलाने परत लवून मुजरा केला. मुजरा करीत मागे हटत तो काही कदम गेला आणि फिरला. खानाने शिवाजीच्या अटी ताबडतोब मान्य केल्या. मोहीम खर्चासाठी घेतलेल्या खजिन्याच्या पेट्या उतरून ते ओझे माणसांच्यावर लादले गेले. वकील परत राजांच्याकडे चालू लागला. खानाच्या वकिलाबरोबर एक तरुण चालला होता. तरुण देखणा होता. मस्तकावर डौलदार पिवळे पागोटे होते. त्यावर रत्नजडीत चांद बसविला होता. अंगात भरजरी अंगरखा होता. पायात चोळणा आणि जरी चढाव होते. कमरेला रत्नजडीत मुठीची तलवार लावली होती. वकिलाबरोबर तो तरुण चालला होता. माथ्यावर येताच त्या तरुणाला शिवाजीराजांचे दर्शन घडले. भोवती हत्यारबंद रक्षकांच्या मध्ये शिवाजीराजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी सूर्यकिरणात झळणारे शिरस्त्राण होते. भरदार अंगलटीवर जाळीदार चिलखत शोभत होते. पाठीचे बाणांचे 2 भाते पंख्याप्रमाणे दिसत होते. उजव्या खांद्यावर धनुष्य अडकविले होते. आपल्या अत्यंत तेजस्वी हिऱ्यांप्रमाणे चमकणाऱ्या चपळ नजरेने ते आसमंत हेरीत होते. कपाळीच्या शिवगंधाने यांच्या रूपाच्या रौद्रतेत शांतपणाची छटा मिसळली होती. खानाच्या वकिलाने मुजरा केला. मागच्या सेवकाला इशारत केली. सेवकांनी संदुका खाली ठेवल्या. वकिलाने संदुका उघडल्या. एक रौप्य नाण्यांनी भरली होती. दुसरी सुवर्ण नाणी होती आणि तिसऱ्या लहान संदुकीत जड जवाहीर दिसत होते. राजांनी हात वर केला आणि नेताजीकडे पाहिले. नेताजीने इशारत करताच एका स्वाराने कर्णा वाजविला. अनेक कर्ण्यांनी त्याला साथ दिली. खिंडीतला कोलाहल थांबता थांबता पूर्णपणे थांबला. साऱ्या खिंडीत पूर्ववत शांतता पसरली. राजे म्हणाले, आमच्या मुलकातून सत्वर माघारी जायला खान साहेबांना सांगा. पुन्हा अशी आगळी करण्याचं धाडस करू नका म्हणून बजावा. आमच्या राज्यात नागमण्यासारख्या हा भाग शोभतो. तो मणी हिरावून घेण्याचं सामर्थ्य कोणाच्याही अंगात नाही. आमच्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा सुद्धा घोडा नाचविणं कठीण. मग प्रदेश काबीज करण्याची बात कशाला? तो अट्टहास करण्याचं धाडस कुणी करू नये. हे तुम्हाला समजलं असेल. वकिलामागे उभा असलेला तरुण एकटक नजरेने राजांच्याकडे पाहत होता. तलवारीवर हात ठेवून तो पुढे सरसावला. नेताजीने तलवारीवर हात ठेवला. राजांनी नेताजीला खुणावले. राजे जवळ येणाऱ्या तरुणाकडे पाहत होते. तो तरुण जवळ आला. त्याने मुजरा केला. राजे तरुणाकडे शांत नजरेने पाहत होते. तरुणाने आपल्या शेल्यात खोवलेली कमरेची तलवार म्यानासह काढून राजांच्या समोर धरली. राजे म्हणाले, हे काय? आपला दिलदार स्वभाव पाहून धन्यता वाटली. नाचीजची भेट म्हणून या फिरंगीचा स्वीकार व्हावा. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तलवार धरलेले हात
ते पाहत होते. त्या तरुणाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, तुझ्यासारख्या थोर सेनापतींची तलवार घेणं आम्ही उचित समजत नाही. या क्षणी सत्कार करायला आमच्याजवळ वस्त्र नाहीत, नाहीतर तोही आम्ही केला असता. तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. औरंगजेबानं रायबागन किताब सार्थपणे तुम्हाला दिला आहे. रायबागनचे हात थरथरले. ती म्हणाली, महाराज, आपण कसं ओळखलत? ते कठीण नव्हतं, राजे म्हणाले. गोंदलेलं कपाळ आणि आपले हात पाहून आपण कोण हे सांगणं कठीण नव्हतं. किंबहुना तुम्ही जेव्हा आलात तेव्हाच आम्ही ओळखलं होतं. हे धाडस तुमच्याखेरीज दुसरं कोण करणार? रायबागनला शब्द सुचत नव्हते. राजे म्हणाले, तुम्ही जा, खानाला दिलासा द्या. तुमच्यासारख्या वीर स्त्रीचं दर्शन घडलं आणि पवित्र झालो. तुमचा पराक्रम, तुमच्या धैर्याच्या गोष्टी ऐकल्या की आम्हाला भवानी आठवते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही आपला यथोचित सत्कार करू. आज जे जमत नसल्यानं आम्ही शर्मिंदे आहो. वकिलासह रायबागन गेली. जे रूप, जो स्वभाव पाहिला त्याने ती चकित झाली होती, भारली गेली होती. खानाने आपली उरली सुरली फौज गोळा केली आणि तो माघारी वळला. दुसऱ्या दिवशी खिंड मोकळी झाली. राजे खिंडीतून जात असता खानाचे पडलेले सैनिक जनावरे दिसत होती. कामी आलेल्या आपल्या सैनिकांबरोबरच राजांनी खानांच्याही सैनिकांना मूठमाती द्यायला आज्ञा केली. राजे पुढचा विचार करीत होते. उंबरखिंडीची हकीकत कळल्यावर शास्ता खान अधिक संतापेल हे राजांना माहीत होते. शास्ता खानाने संतापून परत कोकणची मोहीम काढली तर ऐनवेळी धावाधाव होऊ नये म्हणून त्यांनी नेताजी पालकरांना आपल्या फौजेसह बोरघाटात जागरूकतेने राहायला सांगितले आणि राजे राजगडाकडे वळले.